श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज मी तुम्हाला कुठलाही उपाय किंवा काही सांगणार नाही आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या एका मित्राला आलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मला वाटलं मी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे बिकॉज बरेचसे असे लोक असतात जे एखादी गोष्ट नाही घडली तर ते स्वामींवरचा जो विश्वास आहे तो म्हणजे ते असं म्हणतात की नाही असं काही नाही आहे किंवा आपल्याला लगेच प्रचिती देत नाही किंवा स्वामी आम्हाला पावत नाही. तर हे त्या लोकांसाठी आहे जे स्वामींवरती अविश्वास दाखवतात. तर झालं असं की माझा जो एक फ्रेंड आहे तो MPSCसाठी जो आहे तयारी करत होता. तर MPSC म्हटलं, MPSC म्हणा किंवा UPSC म्हटलं की त्याला इतकं म्हणजे डेडिकेशन लागतं की तुम्ही म्हणजे कुठे जाऊ नाही शकत, काही नाही. तुम्हाला फक्त अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला असायला हवी असते. सो मागच्या वेळेस असं झालं की तो MPSCची एक्झाम द्यायला गेला, पण 1-2 मार्कांनी काहीतरी त्याचं राहिलं. तो पण स्वामी भक्तच आहे. तर त्याला असं झालं की काय म्हणजे माझी परीक्षा बघतात स्वामी. आणि खरंच स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा बघतात, कारण गुरु आहेत ते. आणि प्रत्येक गुरु हा आपल्या भक्ताची परीक्षा बघतो. त्याला निरपून सगळं करूनच तो त्याला भक्त म्हणून स्वीकारतो. तर स्वामीही असेच आहे. तुम्हाला इतक्या अडचणी देतील की तुम्हाला असं वाटेल की नाही आता आपण नाही म्हणजे इथे होऊच शकत नाही आपलं. आणि ज्यावेळी तुम्ही मनामध्ये असं ठरवता की नाही आता माझ्याच्यानं होऊ शकणार नाही, तेव्हा स्वामी तुम्हाला प्रचिती देतात. तर तेच झालं. आणि मग तो बोलला की नाही मी आता एक्झाम देत नाही, कारण मी बरेचदा एक्झाम देत आलो आहे, आता मला द्यायचंच नाही आहे. स्वामी काही मला पावत नाही आहे, स्वामी मला आता काहीच म्हणजे करायचंच नाही आहे. मी आता काहीतरी नोकरी बघतो आणि मग तेच करतो. तर तिथून तो एकदा मग स्वामींच्या मठामध्ये गेला की स्वामी आता मी इथून असं करणार नाही किंवा काय नाही. तर त्याला एक तिथे माणूस भेटला आणि तो बोलला की तू जे आता स्वामींना बोललास, हे सगळं मी ऐकलं तुझं, तर तू आशा सोडू नकोस, तू कर, तू परत एकदा ट्राय कर. मग त्याला असं झालं की ठीक आहे, पण मी जॉब पण बघतो आणि हे पण करतो बिकॉज वय पण होतं चाललं आहे त्याचं, तो पण 30+ आहे. तर मग तो बोलला की ठीक आहे आता एक चान्स आहे माझ्याकडे, मी एक चान्स घेतो. तर त्याने ते एक्झाम दिली आणि तो क्रॅक झाला. तर तो मला सांगत होता की अगं मला असं वाटते की त्या दिवशी जे मंदिरात भेटलेले ते काका होते ना, ते दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वामीच होते. तर असं आहे की जेव्हा तुमचा विश्वास तुटायला लागतो तेव्हा स्वामी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन ते तुम्हाला मार्ग दाखवतात. तेच आहे त्यांचं की मैं गया नहीं मैं जिंदा हूँ. सो स्वामी भक्तांनो, तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे की स्वामी परीक्षा बघणार, पण तुम्ही त्यांचा पिच्छा सोडू नका. तुम्ही जितकं तुमच्या आले संकट अजून स्वामींची भक्ती करा, अजून स्वामींची भक्ती, नाम जप करा, रात्री दुपार संध्याकाळी जिथे वेळ मिळेल. स्वामीच्या नाम जपाला टाईम नाही आहे, काही असा काळ नाही आहे, डेट नाही आहे किंवा कुठला वार नाही आहे की या वाराला याला तुम्ही असं कधीही कुठेही जिथे वेळ मिळेल तिथे तुम्ही स्वामींचं नामजप करा आणि अनुभव तुमच्या चरणाशी प्रत्यक्षात येईल. मी तुम्हाला सांगते, मी माझे अनुभव तर असे बरेचसे माझ्या आयुष्यातले अनुभव आहे की मी प्रत्येक शनिवारी तुम्हाला माझा एक अनुभव जो आहे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर प्लीज तुमच्यासोबत पण असे जर काही अनुभव घडले असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. प्लीज मला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर द्या. थँक्यू सो मच. परत उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच.